आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. भीमा आणि सीना नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका. बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. सोलापुरातही आदिला नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतला पूरस्थितीचा आढावा. सिद्धेश्वर बँकेच्या शारदोत्सव व्याख्यानमालेचा समारोप आणि भारतानं पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत क्रिकेटमधला आशिया करंडक जिंकला. आता घडामोडी विस्तारानं. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीतील पाण्याची पातळी वाढली असून सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करमाळा तालुक्यातील आळजापूर पुलावर 50 वर्षात पहिल्यांदाच पाणी आलं आहे. त्यामुळे तालुक्यातील 7 गावांचा संपर्क तुटला आहे. सीना नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढली तर सोलापूर ते पुणे महामार्गावरील लांबोटी, सोलापूर ते कोल्हापूर महामार्गावरील तिरे तसंच सोलापूर ते विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथील पूल वाहतुकीसाठी काही वेळ बंद राहण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी सध्या सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून जिल्ह्यातील पथकही बचाव कार्य करीत आहेत. सोलापुरातही आदिला नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. हिप्परगा तलावाच्या उजव्या आणि डाव्या सांडव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. शिळगी नाला भरून वाहू लागला असून जुना पुणे नाका परिसराला पुन्हा पाण्याचा विळखा पडला आहे. देगाव पुलावर प्रथमच पाणी आलं असून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आदिला नदीच्या पुरामुळे बाळेतील राहुल नगर, संकेत थोबडे नगर, सिद्धी रिद्धी नगर, स्वराज्य विहार, व्यंकटेश नगर, शिक्षक सोसायटी या भागाला फटका बसला आहे. जवळपास 2000 घरं बाधित होण्याची शक्यता आहे. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं भीमा नदी दुथडी भरून वाहत असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घाटमाता आणि भीमा खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं उजनी धरणातील आवक वाढली आहे. काल धरणातून 50,000 क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आलं. पंढरपूर इथं चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी वाढली असून तालुक्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सीना नदीच्या विसर्गात वाढ होणार असून माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. ते काल सोलापुरात वार्ताहरांशी बोलत होते. कवे बंधारा, सीना कोळेगाव, चांदणी आणि खासापुरी प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं सीना नदीत 1,80,000 पर्यंतचा विसर्ग वाढू शकतो अशी माहितीही त्यांनी दिली. पुराचा धोका असलेल्या गावातील लोकांनी निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी असून या भागात पाऊस झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनातर्फे तात्काळ मदत म्हणून 10,000 रुपये नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा होईल. त्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. माढा, मोहोळ, करमाळा, उत्तर सोलापूर तालुक्यातील जनावरांसाठी 70 टन चारा वाटप करण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क करून पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा तसंच मदत कार्याचा आढावा घेतला. धरणातून विसर्ग वाढवण्याआधीच नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याकडे लक्ष द्यावं आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील 100 पेक्षा अधिक नगरात पाणी साचलं असून घरांना धोका निर्माण झाला आहे. विजापूर नाका, पद्मावती नगर, सैफुल परिसर, नेहरू नगर, जुळे सोलापूर, शिवगंगा नगर, मजरेवाडी, नवोदय नगर, ब्रह्मदेव नगर, भारत माता नगर, नई जिंदगी, प्रतापनगर या नगरातील अनेक घरात पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हद्दवाढ भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून विजयपूर महामार्गावर पावसाचं पाणी साचून राहिलं आहे. संततधार पावसामुळे सोलापुरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. कुमटेगाव ते सोरेगाव या रस्त्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली. सोलापुरातील सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. काल गोल्डन मेमरीज पुणे प्रस्तुत लता आशा स्वर नक्षत्र हा सुरेल संगीताचा कार्यक्रम झाला. चैत्राली अभ्यंकर आणि मधुरा बेहरे यांनी हिंदी मराठी गीतांचा नजराणा पेश केला. हेमंत घाणेकर यांनी त्यांना साथ दिली.
हेमंत बर्वे यांनी अनेक जुन्या आठवणी सांगून कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे, अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, राम शर्मा, संजय धाळे उपस्थित होते। सोलापुरातील मराठा समाजसेवा मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या गटानं बाजी मारली। एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक झाली। त्यापैकी 11 जागा सपाटे यांच्या नेतृत्वाखालील शिवतीर्थ विकास पॅनलनं बिनविरोध जिंकल्या होत्या। उर्वरित 4 जागांसाठी मतदान घेण्यात आलं। त्यामध्ये देखील सपाटे यांच्या पॅनलनं प्रतिस्पर्धी संघर्ष योद्धा पॅनलच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला। मनोहर सपाटे हे 118 मतं मिळवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले। याशिवाय उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सपाटे, सचिवपदी प्राध्यापक महेश माने आणि कोषाध्यक्षपदी महादेव गवळी निवडून आले। कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 11% लाभांश देण्यात येणार आहे। पतसंस्थेची 29वी वार्षिक सभा काल प्रमुख मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या उपस्थितीत पार पडली। त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला। कर्जाची मर्यादा 10 लाखावरून 15 लाख रुपये करण्याचाही निर्णय या सभेत घेण्यात आला। दैनिक संचारचे संचालक शरणराज काडादी, पतसंस्थेचे चेअरमन विनोद बिराजदार, प्राध्यापक डॉक्टर मल्लीनाथ साखरे, प्राध्यापक BN पटणे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती। या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कारांचं वितरण काल माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते झालं। यामध्ये तरुण भारतचे पत्रकार किरण बनसोडे, किशोर सोनवणे, रत्नदीप कांबळे, प्राचार्य अमोल ढेपे, मंजुश्री खंडागळे आणि इतरांचा समावेश आहे। यावेळी अण्णासाहेब भालशंकर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर तसंच सुलेखन स्पर्धेत कुमठे माध्यमिक प्रशालेतील शिक्षक परमेश्वर कोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला। एकूण 2070 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते त्यांना अक्षरभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉइस ऑफ डॉक्टर स्पर्धेत सोलापूरचे डॉक्टर नील रोहित पैके यांनी प्रथम क्रमांक मिळवला। भारतासह जगभरातून 5200 डॉक्टरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। उत्तर सोलापूर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्डी इथं श्री नागनाथ यात्रेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होत आहे। त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काल सोलापुरात स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केलं। सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात शहरातील 7 नगरांमधून झालेल्या या संचलनात हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते। आता क्रिकेट। आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5 गडी आणि 2 चेंडू राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19.1 षटकात सर्वबाद 146 धावा केल्या। फरहान यानं अर्धशतक झळकावलं तर जमाम यानं 46 धावा काढल्या। भारताकडून कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले। प्रत्युत्तर दाखल भारतीय संघानं 19.4 षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण केल्या। 3 बाद 20 अशी नाजूक स्थिती असताना तिलक वर्मानं आधी संजू सॅमसन सोबत आणि नंतर शिवम दुबे बरोबर महत्वपूर्ण भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला। वर्मानं 53 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या। दुबेनं 33 तर सॅमसननं 24 धावांचं योगदान दिलं। रिंकू सिंहनं विजयी चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। या विजयामुळे भारतानं 9 वेळा आशिया करंडक जिंकण्याचा विक्रम केला आहे। ज्येष्ठ साहित्य समीक्षक भास्कर चंदनशिव यांचं काल लातूर इथं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। धाराशिव जिल्ह्यातील हासेगाव इथले रहिवासी असलेले भास्कर चंदनशिव यांनी ग्रामीण मराठी साहित्यात मोलाचं योगदान दिलं। त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता। 28व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यांच्या पार्थिवावर कळंब इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। आता तापमान। सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं। कमाल 28 आणि किमान 21.1 शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। भीमा आणि सीना नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका। बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। सोलापुरातही आदिला नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतला पूर्वस्थितीचा आढावा। सिद्धेश्वर बँकेच्या शारदोत्सव व्याख्यानमालेचा समारोप आणि भारतानं पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत क्रिकेटमधला आशिया करंडक जिंकला। याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
या कार्यक्रम